नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत ढाबा स्टाईल अतिशय टेस्टी राजमा मसाला, तेही ओल्या राजमाच्या दाण्यांपासून. सध्या हिवाळ्याचे दिवस आहेत आणि मार्केटमध्ये अशा प्रकारच्या फ्रेश राजमाच्या शेंगा भरपूर प्रमाणात येतात. अशा वेळेस आपण ही भन्नाट चवीचा ढाबा स्टाईल राजमा मसाला नक्कीच बनवू शकतो. वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. राजमा मसाला बनवण्यासाठी इथं मी फ्रेश राजमाच्या शेंगा घेतलेल्या आहेत. सर्वात आधी आपल्याला या शेंगा आहेत त्या सोलून घ्यायच्या आहेत आणि अशा पद्धतीने या राजमाचे दाणे आहेत ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत. शेंगा सोलल्यानंतर यामध्ये अगदी फ्रेश आणि ओले राजमांचे दाणे निघत आहेत. याच पद्धतीने मी संपूर्ण शेंगा सोलून घेते. आज आपण साधारणपणे 3 ते 4 लोकांना पुरेल इतका राजमा मसाला बनवत आहोत. त्यासाठी आपल्याला 1 कप भरून इतका राजमा लागणार आहे. अशा या राजमाच्या ओल्या शेंगा नसतील तर जो वाळलेला राजमा असतो तो तुम्ही रात्रभर पाण्यामध्ये भिजवून त्याची भाजी बनवू शकता. इथं पहा, मी राजमा मसाला बनवण्यासाठी बरोबर 1 कप भरून इतका राजमा घेतलेला आहे. पुढच्या कृतीकडे वळूयात. सर्वात आधी आपल्याला हा राजमा आहे तो स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे. त्यासाठी एका बाउलमध्ये काढून घेते. पाणी घालून हलक्या हाताने स्वच्छ 2 वेळा हा राजमा मी धुवून घेते. राजमा धुवून झाला की लगेचच आपल्याला याला एका कुकरमध्ये काढून घ्यायचा आहे. हा राजमा मी कुकरमध्ये शिजवणार आहे. हवं असल्यास तुम्ही कढईमध्ये देखील शिजवू शकता. यामध्ये पाव टीस्पून इतकी हळद पावडर आणि अर्धा टीस्पून इतकं मीठ घातलेलं आहे. त्याच कपने मोजून आपल्याला बरोबर 1.5 कप इतकं पाणी घालायचं आहे. पाणी घातल्यानंतर कुकरचं झाकण लावून कुकरच्या 4 शिट्ट्यांवरती हा राजमा आपल्याला शिजवायचा आहे. राजमा शिजवत असताना अगदी जास्तही गाळ करायचा नाही आणि कच्चाही ठेवायचा नाही. अगदी परफेक्ट असा शिजवायचा आहे. इथं पहा, कुकर पूर्णपणे थंड झाला. आता हा राजमा मी पळीमध्ये घेऊन चेक करते शिजला आहे का नाही ते. हाताने प्रेस केला असता राजमा अगदी छान असा मॅश होत आहे. अगदी मऊसर असा शिजलेला आहे. याचे दाणे अजिबात फुटलेले देखील नाहीत. अगदी परफेक्ट अख्खे दाणे राहिलेले आहेत. राजमा शिजलेला आहे. पुढच्या कृतीकडे वळूयात. गॅसवरती कढई गरम करायला ठेवली. कढईमध्ये फोडणी करता 2 पळ्या तेल घातलं. तेलासोबत मी 2 टीस्पून इतकं साजूक तूप घातलेलं आहे. साजूक तुपामुळे राजमा मसाल्याला चव छान येते. आपला ढाबा स्टाईल मसाला बनवून तयार होतो. त्यानंतर यामध्ये 2 मीडियम आकाराचे अगदी बारीक चिरलेले कांदे घातले. आता हा कांदा आपल्याला अगदी डार्क सोनेरी रंगावरती परतून घ्यायचा. कांदा जेवढा आपण व्यवस्थित परतू तेवढे आपल्या मसाल्याला रंग छान येतो. त्यामुळे कांदा अजिबात कच्चा ठेवायचा नाही. ही खूप महत्त्वाची टीप आहे. इथं पहा, कांदा छान परतून झाला की 1 चमचा आलं आणि लसणाची पेस्ट घातली. आलं लसणातला कच्चेपणा दूर होईपर्यंत आपल्याला याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. लगेच यामध्ये आपल्याला 2 मीडियम आकाराच्या टोमॅटोची प्युरी घालायची आहे. इथं लालसर रंगाचे टोमॅटो वापरायचे, त्यामुळे राजमा मसाल्याला रंग छान येतो. टोमॅटो प्युरी घातल्यानंतर आपण याला एकदा व्यवस्थित मिक्स करूयात. मिक्स केल्यानंतर आपल्याला साधारणपणे अर्धा ते 1 मिनिटासाठी याला शिजवून घ्यायचं आहे. टोमॅटोमध्ये थोडासा ओलसरपणा असतो, तो दूर होईपर्यंत आपण याला परतून घेऊयात. मसाले आपण जेवढे व्यवस्थित परतू तेवढं आपल्या राजमा मसाल्याला रंग आणि चव छान येते. इथं पहा, तेल सुटेपर्यंत हे मसाले मी परतून घेतले. टोमॅटो परतून झाला की यामध्ये आपल्याला काजूची पेस्ट घालायची आहे. तर इथं पहा, साधारणपणे 9 ते 10 काजू मी थोडंसं पाणी घालून मिक्सरला अगदी बारीक असे वाटून घेतलेले होते. त्याची प्युरी आपल्याला यामध्ये घालायची आहे. मसाल्यामध्ये अशी काजूची प्युरी घातली तर आपला राजमा मसाला अगदी क्रीमी बनून तयार होतो. सोबतच आपल्याला यामध्ये 2 चमचे इतकं फ्रेश कमी आंबटवालं दही घालायचं आहे. काजू प्युरी आणि दही घातल्यानंतर हे मसाले एकदा व्यवस्थित मिक्स करूयात. ढाबा स्टाईल राजमा मसाल्यामध्ये असं हे थोडंसं दही वापरलं जातं, त्यामुळे राजमा मसाल्याला टेस्ट छान येते. इथं पहा, हे मसाले एकदा व्यवस्थित असे मी मिक्स करून घेतले. मसाले थोड्या वेळासाठी आपल्याला परतून घ्यायचे आहेत, त्यामुळे मसाल्यांमधून अगदी छान असं तेल रिलीज होतं. इथं पहा, थोड्या वेळासाठी मी अधूनमधून हलवत हे मसाले अगदी छान असे तेल सुटेपर्यंत परतून घेतले. लगेच आपल्याला यामध्ये काही सुके मसाले घालायचे आहेत. तर सर्वात आधी मी यामध्ये अगदी पाव चमच्यालाही कमी हळद पावडर घालते. सोबतच 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा जिरेपूड, 1 चमचा बेडगी मिरची पावडर घातली, त्याने रंग छान येतो. 1 चमचा कांदा लसूण मसाला घातला, त्याऐवजी तुम्ही ठेवणीतलं कुठलंही काळं तिखट वापरू शकता.
1 चमचा किचन किंग मसाला आणि अर्धा चमचा गरम मसाला. अगदी हातभर मसाले आपल्याला या मसाल्यामध्ये घालावे लागतात. त्यामुळेच आपला राजमा मसाला आहे तो चवीला ढाबा स्टाईल बनून तयार होतो. इथं पहा, घातलेले संपूर्ण सुके मसाले यामध्ये व्यवस्थित मिक्स केले आणि यामधून अगदी छान असं तेल देखील रिलीज झालेलं आहे. आता या स्टेजला आपल्याला यामध्ये शिजवून घेतलेला राजमा पाण्यासकट घालायचा आहे. मसाल्यांमध्ये आपण एक्स्ट्राचं अजिबात पाणी घातलेलं नव्हतं आणि या ठिकाणी राजमा मसाला देखील आपण पाण्यासकट यामध्ये घातलेला आहे. आता याला एकदा व्यवस्थित मिक्स करते. याची कन्सिस्टन्सी चेक करत आपल्याला यामध्ये गरम केलेला पाण्याचा वापर करायचा आहे. तर या स्टेजला मला याची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट वाटत आहे, त्यामुळे मी यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करणार नाही. आता याला एकदा व्यवस्थित मिक्स करते आणि चवीकरता मीठ घालते. राजमा शिजताना देखील आपण अर्धा टीस्पून इतकं मीठ घातलेलं होतं, त्यामुळे इथं मिठाचा वापर थोडासा बेताने करायचा. त्यानंतर यामध्ये आपल्याला 1 चमचा इतकं बटर घालायचं आहे. सोबतच अर्धा चमचा हाताने क्रश केलेली कसुरी मेथी घालूयात आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात. आवडत असल्यास तुम्ही यामध्ये 1 ते 2 चमचे इतकी फ्रेश क्रीम देखील वापरू शकता, पण इथं मी घातलेली नाही. विदाऊट फ्रेश क्रीम देखील आपला हा मसाला अगदी ढाबा स्टाईल बनून तयार होतो. याला एकदा व्यवस्थित मिक्स करते आणि थोड्या वेळासाठी शिजवून घेते. झाकण न ठेवता अगदी लो गॅसवरती हा राजमा मसाला मी शिजवून घेतलेला आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता याला तर्री छान आलेली आहे, रंग पण छान आलेला आहे आणि याचा सुगंध म्हणाल तर अगदी घरभर दरवत आहे. अशा प्रकारचा टेस्टी राजमा मसाला बनून तयार झालेला आहे. याला एकदा व्यवस्थित मिक्स करते. या मसाल्याची कन्सिस्टन्सी देखील अगदी परफेक्ट आहे. जास्तही घट्ट नाही आणि अगदी जास्तही पातळ नाही. व्यवस्थित मिक्स केल्यानंतर हा राजमा मसाला मी एका प्लेटमध्ये काढून त्यानंतर तुम्ही बघू शकता अतिशय टेस्टी चवीला भन्नाट लागणारा ढाबा स्टाईल राजमा मसाला बनून तयार झालेला आहे. हा राजमा मसाला आपण बासमती राईस, जिरा राईस, तंदुरी रोटी, बटर नान सोबत सर्व करू शकतो. चवीला भन्नाट लागतो. इथं पहा, मी जिरा राईस बनवून घेतलेला आहे, त्याच्यासोबत मी हा राजमा मसाला सर्व करणार आहे. त्यासाठी एका प्लेटमध्ये मी जिरा राईस काढून घेतलेला आहे. बाजूलाच मी राजमा मसाला घातलेला आहे. वरून लिंबाचा रस घालून तोंडी लावण्यासाठी कांदा घेऊन हा जिरा राईस आणि राजमा मसाला सर्व करू. तुम्ही देखील ढाबा स्टाईल राजमा मसाला नक्की ट्राय करा. तुम्हाला नक्कीच आवडेल अशी खात्री आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओज मी या चॅनलवरती घेऊन येत असते. पुन्हा भेटत आपण अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.